मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. म्हणजेच दुसऱ्यानं घेतलेल्या अनुभवावरून आपण शिकत असतो. आणि आज मी तुम्हाला माझा टीईटीचा अनुभव तुम्हाला सांगणार आहोत. परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न मला विचारले होते, माझा स्वतःचा पेपर मी तुमच्या समोर ठेवत आहोत. तुम्ही जर टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर संपूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण सामाजिक शास्त्र यावर तुम्हाला प्रश्न कसे विचारले यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. कारण अनुभवावरून व्यक्ती शिकते आणि जर तुम्हाला लवकरात लवकर टीईटी क्वालिफाय व्हायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण प्रश्नाचा पॅटर्न तुम्हाला कळेल. शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ची तुम्ही तयारी करत असाल तर सामाजिक शास्त्र यावर मी पीवायक्यू क्वेश्चन आणलेले आहे. स्वतःचे माझे क्वेश्चन आहे, कोणत्याही प्रकारचं मी याच्यामध्ये बनावटपणा केलेला नाही आहे. मी ॲज इट इज प्रश्न घेतलेला आहे माझ्या पेपरमधून. तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण असणार, कारण अवघड प्रश्न राहतात, कशा पद्धतीने सोडवायचं हे समजत नाही. तिथं मग तुम्हाला 5व्या 6व्या वर्गाच्याच आपल्याला इतिहास भूगोलवर प्रश्न विचारतात, परंतु येत नाही आपल्याला. मग हे काय करायचं आहे, कशा पद्धतीने पाठ करायचा आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला 100% एक आयडिया येईल टीईटी कशी क्वालिफाय व्हायची. ओके, बघा, सामाजिक शास्त्रावर प्रश्न पाहणार आहोत आपण. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. बघा, पहिला प्रश्न कसा विचारलेला, खूप खतरनाक प्रश्न राहतात. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते, हा प्रश्न 3-4 वेळेस रिपीट झालेला आहे. 2013 पासून जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही हा प्रश्न वारंवार पाहिला असेल. नकाशावर तुम्हाला प्रश्न पाहायलाच मिळालेले आहे. मग नकाशाचे जे चिन्ह वगैरे राहतात त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला समजलं पाहिजे की कशा पद्धतीने अभ्यास करायचा. हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे, म्हणून याला लक्षातच ठेवून घ्यायचा आहे. जास्त डोक्याला ताण नाही घ्यायचा, याला लिहून घ्या. किंवा तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलशी जोडून जा, किंवा मग स्क्रीनवर जो नंबर चालला असेल त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, मग मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती लिंक शेअर करेल, किंवा मग तुम्ही टेलिग्राम चॅनलला सरळ सरळ जॉईन व्हा, नाही तर माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. ओके, चला बघा काय म्हटलेलं आहे. समोच्चता दर्शक रेषामधील अंतर जास्तीत जास्त असल्यास त्याचा उतार मंद असतो. आता या उलट काय होते, जास्त अंतर असल्यास उतार त्याचा मंद होत असतो समोच्चता रेषेचा, आणि जर अंतर कमी असेल तर तीव्र उतार होत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे समोच्चता दर्शक रेषांच्या वैशिष्ट्यामध्ये. ओके, बाकी सर्व काही विसरून गेले तरी चालते, पण हे लक्षातच ठेवायचा खूप महत्वाचा प्रश्न आहे, हा क्लिअर करायचा. ओके, समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न, सुंदरी, कांदळ, तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वनात आढळतात. कोणत्या वनात आढळतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे खारफुटी वनात आढळतात. याही प्रश्नाला पाठ करून ठेवायचा, कारण हाही प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. आता मला हे प्रश्न आले याचा अर्थ तुम्हाला बी हे प्रश्न येऊ शकतात, 100% ॲज इट इज येऊ शकतात, कारण आतापर्यंत ही पॅटर्न ते चेंज झालेलं नाही. रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला विचारलेले होते टीईटीने. ओके, आता बघा खारफुटी वने कुठं राहतात, तर हे लक्षात घ्या की दलदलीचे ठिकाण राहतात, दल. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. वने यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारतात. काय करायचं आहे, भूगोलाचं पुस्तक 4था, 5वा, 6वा वर्ग, 7वा वर्ग इथपर्यंत तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ओके, मग ह्या प्रश्न याच्यावरच प्रश्न विचारतात. नोट्स काढायच्या प्रॉपर आणि त्या पद्धतीने तयारी करायची आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दलदलीचे ठिकाण. त्याच्यानंतर समुद्राच्या किनारपट्टीवर हे तुम्हाला वने पाहायला भेटतील. जास्त त्याची हाईट नसते, म्हणजे त्या वृक्षांची हाईट जास्त नसते आणि ते दलदलीच्या ठिकाणी सापडतात, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला समोरचा प्रश्न क्रमांक 3 काय म्हटलेला आहे बघा. देवराई या संकल्पनेविषयी विसंगत घटक ओळखायचा आहे. बघा काय म्हटलेला आहे, विसंगत घटक म्हणजे चुकीचा घटक आपल्याला ओळखायचा आहे. कशा पद्धतीने ओळखणार आहोत, तर लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर आहे धार्मिक पर्यटन स्थळच नाही आहे तो. लक्षात घ्या, केवळ धार्मिक पर्यटन स्थळ नाही हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघा वन संवर्धन बी आहे. ओके, जैवविविधता बी आहे. देवराई हे वन, देवांचे वन बी त्याला आपण म्हणत असतो, 100% बरोबर आहे. वनस्पती व प्राणी यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ते वन खूप महत्वपूर्ण आहे. आता विसंगत घटक कोणता आहे, तर तो केवळ धार्मिक पर्यटन स्थळ नाही. बघा, तुम्हाला प्रश्न समजत असतील तर एकदा व्हिडिओला लाईक करून टाका, आणि तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टीईटी फ्रीमध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. पूर्णपणे युट्यूबवर आपला फ्री कोर्स राहणार आहे, म्हणून कोणत्याही प्रकारचा चार्जेस नाही. तुम्हाला टीईटीची तयारी करायची असेल, गणिताची तयारी करायची असेल तर संध्याकाळी 4:30 वाजता आपला लाईव्ह लेक्चर राहते. रात्रीला 8:45 वाजता इंग्रजीचं लेक्चर राहते. कंटिन्यू तुम्ही लेक्चर करू शकता. ओके, बघा काय म्हटलेलं आहे. माणूस सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळात बोरूने खालीलपैकी कशावर लिहित असत. आता हा प्रश्न बी खूप वेळेस रिपीट झालेला आहे. ॲज इट इज काय आहे बरं, मला एक सांगा, तुम्हाला जर तुम्ही 5व्या 6व्या वर्गाचा जर इतिहासाचं पुस्तक वाचलं
तर तुम्हाला हेच पाहायला मिळणार आणि याच्या बाहेरचे प्रश्न येत नाही. टीईटी मध्ये स्टेट बोर्डच्या बाहेरचे प्रश्न येत नाही, म्हणून स्टेट बोर्ड तुम्ही वाचा, बाकी प्रश्न वाचू नका. स्टेट बोर्डवर काढायचं आहे आणि असेच प्रश्न विचारतात. हे कच्च्या विटावर लिहायचे. कुठं लिहायचे? कच्च्या विटावर लिहायचे आणि मेसोपोटिया जे बी आहे, मेसोटोपिया या इथं म्हणजेच ग्रीक, त्याला काय म्हणतो आपण, ग्रीक साम्राज्यामध्ये ते तिथं लिहायचे. समजलं? हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेला पाचवा प्रश्न, इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? प्राक या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर याचा अर्थ होते इतिहासपूर्व काळ. याचा अर्थ काय होते? इतिहासपूर्व काळ होते. हे प्रश्न खूप ॲज इट इज आपल्याला इतिहासावर विचारलेला आहे. तर याचा अर्थ होते पूर्वीचा. याचा अर्थ काय होते? पूर्वीचा, म्हणजे इतिहास पूर्वीचा काळ त्याला आपण म्हणत असतो. समोरचा प्रश्न बघूया. बघा 6वा प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे? व्यक्ती आणि त्याचा कार्यकाळ लक्षात घेऊन त्याच्या कालानुक्रमाने दर्शविणारा खालीलपैकी पर्याय ओळखा. आता तुम्हाला एक सांगतो की यामध्ये मुघल बादशहाची बी तुम्हाला क्रमवारी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे म्हणजे जसं की प्रतिष्ठान, याला आपण म्हणतो पैठण, ही कोणाची राजधानी होती? हेही तुम्हाला प्रश्न खूप वेळेस रिपीट पाहायला मिळालेला आहे. तर महाराष्ट्राची राजधानीचं नाव काय होतं? तर पैठण. पूर्वीला पैठण म्हणायचं आहे की नाही, प्रतिष्ठान म्हणायचो आपण त्याला पूर्वी, आता पैठण नाव आहे त्याचं, हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, गौतम बुद्ध स्टार्टिंगला आले की महावीर स्टार्टिंगला आले, याच्यावरून तुम्हाला स्टार्ट कळते. आता सर्वात महत्वाची गोष्ट काय? तुम्हाला अशोक सम्राट शेवटी पाहिजे. अशोक सम्राट सर्वात शेवटी पाहिजे, म्हणजे इथं अशोक सम्राट नाही आहे, कारण चंद्रगुप्त मौर्याचा नातू होता. नातू पहिले येईल की आजोबा पहिले येईल? पहिले आजोबाच येईल, ऑब्विसली गोष्ट आहे. हे कळालं तुम्हाला, म्हणजे हे दोन ऑप्शनच नाहीत, मग पहिल्या दोन ऑप्शन पैकी निवडायचं. आता तुम्हाला हे कळायला पाहिजे की वर्धमान महावीर लवकर आलते की गौतम बुद्ध लवकर आलते. तर मित्रांनो, गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर जे बी आहे, महावीर जे आहे, ओके, हे समकालीन होते. कसे होते? एकाच कालीन होते. परंतु मोठे कोण होते? ज्येष्ठ कोण होते? ज्येष्ठ होते वर्धमान महावीर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक आहे. पहिले वर्धमान महावीर आले, नंतर गौतम बुद्ध आले, नंतर चंद्रगुप्त मौर्य आले त्यांच्याच काळात, आणि त्याच्यानंतर सम्राट अशोक आले. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा. हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद हे नाव ठेवणारा कोण होता? हाही प्रश्न ऍज इट इज रिपीट झालेला, खूप वेळेस रिपीटेड क्वेश्चन विचारलेले आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग याचं नाव आहे मोहम्मद तुगलक यांनी काय केलं होतं? तर दिल्लीवरून दौलताबाद, म्हणजे दिल्लीची राजधानी जी होती, देवगिरी त्याने केली होती त्या आल्याच्या बाद, ओके, आणि देवगिरीचं नाव त्यानं मग नंतर बदललं होतं दौलताबाद. म्हणजे दिल्ली पहिले राजधानी होती मुघलांची, ओके, तुगलकांची, आणि त्याच्यानंतर ते दिल्लीवरून कुठं आले? देवगिरीला आले. देवगिरीचं नाव बदलून त्यानं मग दौलताबाद ठेवलं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. बघा, हाही प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालीलपैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे? आता बघा, गुरु ग्रंथ साहिब यांच्या पवित्र ग्रंथात कोणाचा या गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात कोणाचा समावेश आहे? तर महाराष्ट्रातील बघा, संत कबीर, संत नामदेव, त्याच्यानंतर महाराज रविदास, त्याच्यानंतर सूरदास, ओके, महाकवी सूरदास. या चौघांचाही समावेश त्याच्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला. ओके, हे लक्षात ठेवायचे. हे चारही नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी ऑप्शन चेंज करून काय येते, तर इथं तुम्हाला महाकवी सूरदासच्या जागेवर संत नामदेव येतील, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न बघूया आता आपण. समोरचा प्रश्न 9व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य विधाने कोणते? ओके, बघा, योग्य विधान ओळखायचं आहे. हाही प्रश्न जबरदस्त आहे. बघा काय म्हटलेला आहे. अविधान, आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर किताब दिला होता. ओके, हे बरोबर नाही आहे. कोण दिला होता नंतर सांगतो. त्याच्यानंतर बघा, काय म्हटलेला आहे. निजामशहाने शहाजी राजांना बंगलोरची जहागिरी बक्षिसात दिली. नाही, चुकलेला आहे. इथं बघा, अल्टरनेटिव्ह खालचं वरचं खाली पाहिजे. म्हणजेच बघा, निजामशहाने सरलष्कर हा किताब दिला होता आणि आदिलशहाने बंगलोरची जहागिरी दिली होती, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अ व ब
दोन्हीही अयोग्य आहेत, दोन्हीही चुकीचे आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण 9 प्रश्न पाहिलेले आहे. समोरचा प्रश्न बघा. आता समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर असेल. काय म्हटलेला आहे? 10वा प्रश्न खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? आता निष्ठावंत व्यक्ती यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यात मुस्लिम लोक होते हे लक्षात ठेवायचं आहे. कारण आता त्याच्यामध्ये कोण कोण होतं, काय काम करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, हे जे आहे नूरबेग होता काय तर घोडदळ प्रमुख, सॉरी त्याला पायदळ प्रमुख म्हणतो, पायदळ प्रमुख होता. त्याच्यानंतर बघा हे नव्हता, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. काझी हैदर जे होता वकील होता, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि हे महत्वाच्या पदावर होते, महत्वाच्या पदावर होते, समजलं. आणि हे निजामशाहीचा वजीर होता, निजामशहाचा वजीर. हे कोण होता? निजामशाह वजीर, हा वजीर होता, निजामशाहीचा वजीर होता. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेला. समोरचेही प्रश्न आपण आता क्लिअर करूया. बघा काय म्हटलेलं आहे. त्यापूर्वी तलाठी भरती येणार आहे. जर कोणाला तलाठीची तयारी करायची असेल तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता आपण त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक कन्सेप्टनुसार शिकणार आहोत. त्याच्यानंतर बघा इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह आपण ट्रिक्स आणि कन्सेप्टनुसार शिकणार आहोत. मराठी व्याकरण शब्दसंग्रह आपण एकदम जबरदस्त पद्धतीने शिकणार आहोत. तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. ऍप्लिकेशनसाठी तुम्ही गुगल प्ले स्टोरवर जाऊ शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक असेल, टेलिग्रामची लिंक असेल, विविध व्हिडिओची लिंक असेल. तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल बी जॉईन करू शकता. ऍप्लिकेशन तिथूनही डाउनलोड करू शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही जर संपर्क साधला तर मीही स्वतःहून तुम्हाला लिंक पाठवू शकतो. गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे, ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आपला लोगो पाहून घ्यायचा आणि ते लोगो पाहून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. बॅचची वैशिष्ट्य चेक करून घ्या. परीक्षा पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवण्यात येईल. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असेल. त्याच्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज, म्हणजे कितीही व्ह्यूज तुम्ही पाहू शकता, म्हणजे एक व्हिडिओ किती वेळेस पाहू शकता. डेली डाऊट सेशन असेल, पीडीएफ आणि नोट्स तुम्हाला मिळतील. बघा, बॅच व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिने असेल आणि फ्री तुम्हाला बॅचची फी मिळणार आहे किती तर 499 रुपये. तर तुम्ही 500 रुपयात ही एवढे सारे विषय करू शकता. ज्यालाही बॅच घ्यायची असेल त्यांनी काय करायचं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका बॅच, मी तुम्हाला लिंक पाठवेल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर करा. चला, समोरचा प्रश्न बघा. 11व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे तुम्हाला? 11व्या क्रमांकाचा प्रश्न, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत असेल. कोणाला लढाई करावी लागत असेल असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचं आहे तर मित्रांनो, इथं आपल्याला कोणाला लढाई करायला जायचं असे अष्टप्रधान मंडळात बघा, पंडितराव आणि न्यायाधीश हे कधीच लढाईवर जायचे नाही. यांना लढाई करायचं का? अमात्य तरी जायचे, सचिव तरी जायचे. मग हे तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी टाकलेले आहे. परंतु पंडितराव कधीच नाही जायची जोडी सांगितलेली आहे. न्यायाधीश कधीच नाही जायचे, म्हणजे पंडितराव आणि न्यायाधीश कधीच नाही जायचे. मग हे कोण जायचे तर अमात्य आणि सचिव जायचे. हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा आता काय म्हटलेला आहे. समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतवरील स्वारीचे प्रमुख कारण काय होते? बघा, इथे तुम्हाला कारण दिलेल्या पुरंदरच्या तहात मुघलांनी दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळवणे, त्याच्यानंतर सिद्दी जोहर वर वचक बसवणे, शाहिस्ते खानने 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे, त्याच्यानंतर आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणे. आता सिंपल गोष्ट आहे. याच्यामध्ये शाहिस्ते खानाने 3 वर्ष काय केलं होतं तर स्वराज्यामध्ये भरपूर नुकसान केलं होतं. तर नुकसान भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या सर्वात श्रीमंत शहरावर हमला केला होता. आणि तिथून हमला म्हणजे काय तर तिथं त्यांनी काय केलं होतं, त्यांना लुटलं होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी लुटलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे 13व्या क्रमांकाचा. काय म्हटलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रसंग श्री शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली नाणी पाडण्यात आली होती. आता कोणती नाणी पाडण्यात आली होती हे लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये बघा, सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई हे पाडण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई हे नवीन नाणी त्यांनी चलनात आणली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा.
त्यानंतर बघा 14व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, जिल्हा परिषद कामकाजासंबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर जिल्हा परिषदाची सदस्य संख्या किमान काय म्हटलेलं आहे 60 असते. त्याच्यानंतर बघा कामकाजासंबंधी म्हटलेलं आहे, तर कामकाजाबद्दलच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जिल्हा परिषदेतील सर्वात बघा जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा हे लक्षात ठेवायचं, हे बरोबर आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, तसं नाही आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्षच का राहतो, तर पंचायत समितीचा स्थायी अध्यक्ष राहतो. हे चुकलेलं वाक्य आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषद पदसिद्ध अध्यक्ष किंवा सदस्य असतात, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 15वा प्रश्न, हा प्रश्न बी खूप वेळेस विचारलेला आहे, इतरही पोलीस भरतीमध्ये वगैरे विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालीलपैकी पर्याय कोणता योग्य आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा मूलभूत अधिकार कशामध्ये दिलेला आहे, तर कलम 32 नुसार आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहे. घटनात्मक उपयोजनाचा हक्क आपण म्हणतो कलम 32 नुसार, कलम 32 मध्ये आपल्याला दिलेला आहे घटनात्मक उपयोजनाचा हक्क. 32 ते 35 पर्यंतचे जे आहे आपले काय आहे, मूलभूत हक्कावर गदा आल्यास आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागू शकतो. समजलं, अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवलेला आहे. समोरचा प्रश्न बघा मित्रांनो, 16व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, उच्च न्यायालयाचे ठिकाण असणारे खालीलपैकी पर्याय कोणते? आता खालीलपैकी पर्याय कोणते अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, हे जे आहे 3, या 3चं बघा काय म्हटलेलं आहे, कोहिमा, एजॉल आणि इटानगर. हे जे आहे गुवाहाटी, हे जे आहे गुवाहाटी याचं खंडपीठ आहे, याचे खंडपीठ हे 3 आहेत. आणि शिलाँग जे आहे हा वेगळा आहे, याला हे स्पेशल आहे. ओके, उच्च न्यायालयाचे ठिकाण असणारे शिलाँग एक स्पेशल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. समोरचा प्रश्न, तर 17व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काय म्हटलेला आहे, संयुक्त राष्ट्राशी UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या घटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? आता कोणत्या याचे व्हिएन्ना येथे काय आहे, तर मुख्यालय, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर याचं उत्तर काय आहे, तर राष्ट्रीय अणुऊर्जा आयोग म्हणजे इंटरनॅशनल ॲटम एनर्जी एजन्सी त्याला आपण म्हणत असतो. तर हे कुठं आहे, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया इथे आहे. ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया येथे आहे. क्लिअर आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, 18वा प्रश्न, वस्तूंशी संबंधित गटात न बसणारा पर्याय ओळखा. आता बघा म्हैसूरचा सिल्क प्रसिद्ध आहे, लखनौचा चिकन प्रसिद्ध आहे, हिमरू शाल ही जी आहे हे बी प्रसिद्ध आहे, परंतु हे कडियल काय आहे माहित नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल, कडियल. ओके, चला समजलं. त्याच्यानंतर बघा 19वा प्रश्न काय म्हटलेला आहे, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण काय आहे? तर खाली तुम्हाला 2 कारण दिला. बघा ऋतू निर्माण होण्याचे कारण काय आहे, तर पृथ्वीचा कललेला अक्ष हा एक कारण बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पृथ्वीची कक्षीय गती हेही कारण बरोबर आहे. दोन्हीही बरोबर, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर असेल. समोरचा प्रश्न पाहूया. समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, 20वा प्रश्न, तर पणजी याचं जे उत्सव आहे कार्निवल आहे. पणजीचं कार्निवल म्हणजे गोव्याची राजधानी जी आहे पणजी, त्याचं कार्निवल काय एक उत्सव आहे. तर जैसलमेरचं कोणतं उत्सव असेल, तर हे लक्षात ठेवायचं आहे, वाळवंटी उत्सव आपण त्याला म्हणत असतो. अशा पद्धतीने आपण 20 प्रश्न पाहिलेले असतील विद्यार्थी मित्रांनो. हे 20ही प्रश्न तुम्हाला खूप वेळेस रिपीट झालेले आहेत. आता तुम्हाला जर TET काढायची असेल तर तुम्ही डेली आमच्याशी जोडू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. डेली 4:30 वाजता गणिताचं लेक्चर राहते, डेली 8:45 वाजता रात्रीला इंग्रजीचं लेक्चर राहते. दोन्ही क्लास लाईव्ह राहतात. तुम्हाला या येणाऱ्या TET साठी हार्दिक शुभेच्छा. चॅनलवर तुम्ही आले असाल, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचा आहे. जे बी असेल प्रॉब्लेम येत असेल, कोणता विषय असेल त्याबद्दलही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.